हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत सुंदर असे लोटस इयरिंग्स, म्हणजेच आपले कमळाचे कानातले. सुंदर आहेत, खूप कमी वेळात होतात. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे पुढीलप्रमाणे आहेत. कमळाच्या आकाराचा पॅच घेतलेला आहे, 3 जंप रिंग्स घेतलेल्या आहेत, एक स्टड घेतलेला आहे, लॉरियल्स घेतलेले आहेत आणि ते बाहेर काढून घेतलेले आहेत. त्यानंतर ती स्केचची तार आणि टूल्स घेतलेले आहेत. मी इथे आपला जो स्टड आहे त्याचा हुक काढून घेतलेला आहे. त्यानंतर ती स्केचची तार कट करून घेतलेली आहे, थोडी घ्यायची आहे. त्यानंतर स्टडमध्ये अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूच्या होलातून आपण तार काढून घेणार आहोत. तार आपण पुन्हा एकदा खालच्या बाजूने वरच्या बाजूला काढून घेणार आहोत आणि ही प्रोसेस आपल्याला 4-5 वेळा करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मी बाजूच्या होलातून तार खालच्या बाजूला काढून घेत आहे आणि त्यानंतर तीच तार पुन्हा एकदा वर काढून घेणार आहे. अशाने आपली जी तार आहे ती स्टडला अटॅच होईल. त्यानंतर आपण तार खालच्या बाजूला काढून घेणार आहोत आणि ही जी खालची एक्स्ट्रा तार आहे ती वर काढून घेणार आहोत आणि ती थोडी कट करून तिला आपण प्रेस करून घेणार आहोत. ही वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. जर खालच्या बाजूला असेल तर ती कानाला टोचली जाईल. त्यानंतर मी पॅचमध्ये अशा प्रकारे तार ओवून घेतलेली आहे आणि ती स्टडमध्ये सुद्धा ओवून घेतलेली आहे. आपण आता हा कमळ स्टडला अटॅच करणार आहोत. मी स्टडच्या होलातून आपली तार आहे ती आपला पॅच आहे त्या होलातून काढून घेत आहे आणि बाजूच्या होलातून आपण खालच्या बाजूला अशा प्रकारे तार काढून घेणार आहोत. हा कमळ आपण स्टडला अटॅच करणार आहोत. आपल्याला जितकं पॉसिबल होईल तितकं आपण हे अटॅच करायचं आहे. तार पॅचमधल्या होलातून स्टडच्या होलातून काढायची आहे, म्हणजे ते अटॅच होऊन जातील एकमेकांना. त्यानंतर आपण ही तार खालच्या बाजूला काढून घेणार आहोत शेवटची आणि जी स्टडची दांडी आहे त्याला आपण जी तार आहे ती गुंडाळून घेणार आहोत. 5-6 वेळा घट्ट गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्रा तार आपण कट करून ती प्लायरच्या मदतीने प्रेस करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला जो पॅच आहे तो स्टडला अटॅच झालेला आहे. तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं घट्ट बांधून घ्यायचं आहे हे. त्यानंतर आपण इथे लॉरियल्स घेतलेले आहेत, 3 जंप रिंग्स घेतलेले आहेत आणि प्लायर. सर्वात आधी आपण इथे जंप रिंग्स घ्यायचा आहे एक आणि त्याला कट असते ती अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे. त्यामध्ये मी 10 लॉरियल्स ओवून घेत आहे आणि ते आपण आता पॅचला अटॅच करणार आहोत. मधला जो आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे ओवून घेणार आहोत आणि त्याला प्रेस करून घेणार आहोत. या प्रकारे आपला जो मधला आहे तो अटॅच करून झालेला आहे. आता आपण बाजूचे जे 2 आहेत त्यामध्ये सुद्धा हे जंपिंग्स लावून घेणार आहोत. मध्यभागी आपण 10 लॉरियल्स टाकले होते. बाजूचे 2 आहेत त्यामध्ये आपण 5-5 ओवणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, जंपिंग्स घेऊन त्याला ओपन करून त्यामध्ये 5 लॉरियल्स ओवून घेतलेले होते आणि ते आता आपण पॅचला अटॅच केलेला आहे. घट्ट आपण ते प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला जो इयरिंग आहे तो कंप्लीट झालेला आहे. जो हुक होता तो मी लावून घेतलेला आहे. 10 मिनिटात हे कानातले आपले कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता आणि अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच माझ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील.